बघा, पहिल्यांदा कढई गरम करून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये 1 चम्मच टाकायचा. 1 चम्मच टाकल्याच्यानंतर त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं. नंतर हळद आणि मिरची पावडर टाकायची. हळद आणि मिरची पावडर टाकल्याच्यानंतर त्याला थोडंसं अजून गरम होऊ द्यायचं. गरम झाल्याच्यानंतर मग लगेच त्याच्यामध्ये अंडे सोडून द्यायचे. अंडे सोडून दिल्याच्यानंतर त्याला मस्त फ्राय होऊ द्यायचे. थोडे हळूहळू त्याला फ्राय होऊ द्यायचे. थोडे फ्राय झाल्याच्यानंतर बघा मस्त अशी लाल मस्त होऊ द्यायची त्याला. आणि नंतर ना झाकून ठेवायचे थोडं 1 मिनटं नाही तर मग 1.5 मिनटं. बघा असे होते. असे झाल्याच्यानंतर याला काढून घ्यायचे प्लेटीमध्ये. बघा प्लेटीमध्ये असं काढून घ्यायचे. काढून घ्यायचे बघा. काढून घेतल्याच्यानंतर बघा कसे मस्त झाले, क्रिस्पी एकदम चांगले. सगळं काढून घेतल्याच्यानंतर बघा त्यांना तेल नाही लागू द्यायचं. तेल सगळं असं निचरून घ्यायचं त्याच्यामध्ये ना 1 अजून पळी ॲड करायची. म्हणजे 1.5 पळी ॲड करायची. पहिली 1 पळी, ही 1.5 पळी, 2.5 पळ्या ॲड करायच्या. 2.5 पळ्या ॲड केल्याच्यानंतर मग एवढेच मटण मसाला टाकून द्यायचा त्याच्यामध्ये. बघा एवढेच मटण मसाला 5 रुपयाला पुढे भेटते बघा दुकानात कोणतं. बघा सगळं टाकून द्यायची. बरं जे मसाला तयार केला होता धने, जिरे, शहाजिरे, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती, कांदे टाकले होते. अजून त्याच्यामध्ये ना धने, लवंग, सगळ्याचा मसाला तयार करून मिक्सरला वाटून घेतला होता. तो मसाला वाटून मिक्स करून घेतला. तेल सुटेपर्यंत मस्त एक पहिलं करून घ्यायचं. मस्त असं ढवळून घ्यायचं त्याला. चांगलं असं हे करायचं त्याला एक होईपर्यंत. बघा मग तसं तेल लगेच सुटायला लागते. बघा मसाला पण चांगला भाजून घ्यायचा. बघा भाजून घेतले. बघा मी ना हे बाउलमध्ये काढला होता मसाला. याच्यामध्ये 1 गिलास ॲड करायचा. म्हणजे तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुमच्या घरामध्ये जेवढे फॅमिली आहे ना त्या फॅमिली मेंबरसाठी मग याच्यामध्ये असं चांगलं धुवून घ्यायचं. बघा याला माझं घर असंच आहे. बघा मी एकदम मिडल क्लासमधली आहे. बघा असं करायचं. बघा असं केल्याच्यानंतर मस्त मग बघा त्याला पाणी